मनपा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. महापालिका निवडणुकीमध्ये महायुती एकत्र येण्याचं ठरलेलं आहे. मात्र जागा वाटपात अडचणी येत आहेत. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण. महापौर कोणाचा, इतर पदांसंदर्भात काय, या संदर्भात महायुतीत तिढा कायम. रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये बीएमसीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 130 ते 140 जागा लढण्यावर ठाम. शिंदेंच्या शिवसेनेला 80 ते 90 जागा देणार, सूत्रांची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला किमान 55 ते 60 जागा हव्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपच्या मागणीला विरोध होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सेना आमदारांशी 1-to-1 चर्चा. विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही, या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेला कामातून उत्तर देण्याच्याही सूचना दिल्याची, सूत्रांची माहिती. पुणे महापालिकेसाठी आमच्याकडे 165 उमेदवार तयार. आमचं राजकारण पुणेकरांच्या हिताचं असेल. तरुण चेहऱ्यांना संधी देणार, धंगेकरांची माहिती. जागा 165 आहेत. आमच्याकडे 165 उमेदवार तयार आहेत. पण आम्ही 175 उमेदवार आमच्याकडे तयार आहे आणि शेवटच्या मिनिटापर्यंत फॉर्म भरेपर्यंत आमची राजनीती जी असेल ते पुणेकरांच्या हिताची असेल. पुणे महापालिका निवडणुकीच्या आधी भाजपचा जम्बो प्लॅन. मुख्यमंत्री सोमवारी 3000 कोटींच्या कामांचा शुभारंभ करणार. स्थायी समितीकडून जवळपास 390 कोटींच्या कामाला मंजुरी. पुण्यामध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीसाठी हालचाली. पुण्यामध्ये उद्या मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची सकाळी 11 वाजता बैठक होणार. दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उद्या बैठक होणार. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुढच्या आठवड्यामध्ये पुणे दौऱ्यावर. मनसेचे नेते निवडणुकीचा अहवाल देणार. महत्त्वपूर्ण बैठकीचंही आयोजन. केडीएमसी प्रभाग रचना आणि आरक्षणाविरोधात शिंदेंच्या सेनेची हायकोर्टात धाव. शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांची मुंबई हायकोर्टात धाव. प्रभाग क्रमांक 3, 5 आणि 15 मध्ये नियमबाह्य आरक्षण दिल्याचाही आरोप. आणि आता पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मध्ये राजकीय बातम्या. वेगळ्या विदर्भाच्या काँग्रेसच्या भूमिकेला आमची साथ नाहीये. वेगळ्या विदर्भाचं स्वप्न पाहणाऱ्यांचं स्वप्नभंग होईल, संजय राऊत यांची टीका. किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे. कोणी हे स्वप्न पाहत असेल तर तो स्वप्नभंग होईल. आम्हीही संजय राऊत यांना फार महत्त्व देत नाही. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा मांडताना आम्ही हायकमांड सोबत बोलू. विजय वडेट्टीवार यांची राऊतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार, आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे. संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ. नागपुरातील संघाच्या बौद्धिकाला अजित पवार जाणार नाहीत. उद्याच्या बौद्धिकाला राष्ट्रवादीकडून कुणीही उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर. बार्टी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांच्या पीएचडी साठीच्या प्रवेशावरती मर्यादा घालणार. किती विद्यार्थ्यांना मेरिटवरती प्रवेश द्यायचा, यावर मर्यादा घातली जाणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती. शिंदे सेना नाही, शिवसेना बोलायचं. शंभूराज देसाई, वरुण देसाई यांच्यावरती संतापले, तर फडणवीस 4 वेळा शिंदे सेना म्हणाले. त्यांनाही एकदा सांगा, सरदेसाई यांचं प्रत्युत्तर. आमचं नाव शिवसेना आहे, खाली उभाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही. त्यामुळे आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा. मुनगंटीवार यांना मंत्रीपद न मिळाल्याची मनामध्ये खदखद आहे. भाजप आमदार आशिष देशमुख यांची टीका. मंत्री सभागृहामध्ये येत नसतील तर त्यांच्यावरती बिबटे सोडा, सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं वक्तव्य. सुधीर भाऊंच्या मनामध्ये खदखद आहे आणि ही खदखद सातत्याने प्रकट करण्याचं काम सुधीर भाऊ कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करतात.